बुध ग्रहावरून त्या ठिकाणी बुधवार हे नाव दिलं गेलेलं आहे। भगवान भोले बाबांचे पुत्र गणेशजींचं ही एक नाव आहे बुध, म्हणून गणेशजींच्या नावावरून सुद्धा महादेवाने तिसऱ्या वाराचं नाव ठेवलेलं आहे बुधवार। आणि बुधवार हे नाव ठेवल्यानंतर बुधवारचा उपवास केल्यानंतर काय होतं म्हणतात, बुद्धी आणि विवेकाची ज्याला प्राप्ती करायची असेल, ज्याला जीवनामध्ये सफल व्हायचं असेल, त्याने बुधवारचा उपवास करायचा आहे। बुधवारचा उपवास केल्याने मनुष्याला बुद्धी आणि विवेकाची प्राप्ती होते, कोणत्याही कार्यामध्ये सफलता प्राप्त होत असते। त्याच्यानंतर देवगुरु बृहस्पतींच्या नावावरून पुढच्या वाराचं नाव ठेवलेलं आहे गुरुवार। गुरुवार हे नामकरण केल्यानंतर गुरुवारचा उपवास केल्यानंतर काय होतं म्हणतात, ज्यांच्या घरामध्ये जर नेहमी गाय मरून जात असेल किंवा ज्याला वाटत असेल आपलं आयुष्य कमी आहे किंवा ज्याचं जीवन हे नेहमी त्याला उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत असेल, अशांत वाटत असेल, त्याने काय केलं पाहिजे तर म्हणतात बुधवारचा उपवास केला पाहिजे। बुधवारी देवालयामध्ये जाऊन आणि विशेषतः विष्णू मंदिरामध्ये जाऊन जर केळीच्या झाडाची पूजा केली किंवा केळीच्या झाडाखाली बसून श्री हरी विष्णूच्या नामाचा जप जर केला तर त्या मनुष्याला अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते। आणि गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी त्याला जेही अनिष्ट असेल ते अनिष्ट त्याचं दूर होतं आणि त्याच्या आयुष्याचीही वृद्धी होत असते। जो नेहमी ज्याचा व्यवसायामध्ये नेहमी तोटा होत असेल, ज्याला कधीही सफलता प्राप्त होत नसेल, ज्याची नेहमी हानी होत असेल, व्यापारामध्ये सफल होण्यासाठी सुद्धा गुरुवारचा उपवास महत्त्वाचा सांगितलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा वार शुक्र ग्रहाच्या नावावरून महादेवाने पुढच्या वाराचं नाव ठेवलेलं आहे शुक्रवार। ज्याच्या शरीरामध्ये शुक्राची कमतरता असेल, ज्याच्या शरीरामध्ये शक्ती नसेल, ताकद नसेल, जो नेहमी आजारी राहत असेल, ज्याचं शरीर कधीही कोणत्याही कार्यासाठी त्याला साथ देत नसेल, तर त्याने शुक्रवारचा उपवास करायचा आहे। जर शुक्रवारचा उपवास केला तर बलाची प्राप्ती, शरीरामध्ये बलाची प्राप्ती होत असते, शक्ती संपन्न तो व्यक्ती होत असतो शुक्रवारचा उपवास केल्यानंतर। म्हणून त्या वाराचं नाव ठेवलेलं आहे शुक्र ग्रहावरून शुक्रवार। त्याच्यानंतर भगवान महादेवाने 6व्या वाराचं नाव ठेवलेलं आहे शनिवार। शनी ग्रहावरून 6व्या वाराचं नाव ठेवलेलं आहे शनिवार। याला मंदवार सुद्धा म्हटलं जातं। ज्याच्या जीवनामध्ये नेहमी अनिष्टच होत असेल त्याने शनिवारचा उपवास करायचा आहे। ज्याला शनी देवाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल त्याने सुद्धा शनिवारचा उपवास करायचा आहे। शनिवार हा दिवस नवीन घर बांधल्यानंतर गृहप्रवेशासाठी अतिशय महत्त्वाचा आणि चांगला वार सांगितलेला आहे। गृहप्रवेश शनिवारच्या दिवशी केल्यानंतर ते अधिक उत्तम सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये। त्याच्यानंतर 7व्या वाराचं नाव सूर्यग्रहाच्या नावावरून म्हणजे सूर्यावरून, सूर्याचं एक नाव आहे रवी, म्हणून रविवार हे नाव 7व्या वाराचं नाव दिलेलं आहे। आणि रविवारचा उपवास ज्यानेही केला त्याचेही शरीरातले रोग आणि व्याधी समाप्त होत असतात। आणि सूर्याची उपासना जर केली तर सूर्य भगवान सुद्धा बल आणि पुष्टी प्रदान करणारे आहेत, म्हणून रविवार हा सूर्याच्या नावावरून रविवार या नावाने निश्चित केला गेलेला आहे। रविवारचा उपवास केल्यानंतर शक्ती संपन्न व्यक्ती होत असतो, त्याचंही आरोग्य व्यवस्थित राहत असतं। म्हणून 7ही वाराची निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी 7ही वाराचे नामकरण केलेले आहेत। शौनकादिक ऋषींनी सूतजींना विचारलेलं आहे, या 7ही वारापैकी सगळ्यात चांगला आणि पवित्र वार कोणता? शौनकादिक ऋषींनी विचारल्यानंतर सूतजी महाराज सांगतायत 7ही वारांमध्ये सगळ्यात चांगला आणि पवित्र वार तोच आहे ज्या वारी आपण भजन करणार, नामस्मरण करणार, मंदिरात जाणार, दान पुण्य, तोच
आपल्यासाठी चांगला वार आणि चांगला दिवस आहे. त्याच्यानंतर एक एक महिन्याचे नाव निश्चित केले आणि नंतर महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष निश्चित केलेला आहे. आणि मग नंतर हे सर्व निश्चिती केल्यानंतर अनेक साधू संतांच्या माध्यमातून कुणाकडून व्याकरणाची निर्मिती, कुणाकडून वास्तुशास्त्राची निर्मिती, कुणाकडून ग्रह नक्षत्राची निर्मिती, सगळं काही निर्मिती केल्यानंतर त्याचं शास्त्र आणि त्याचं नाव त्या ठिकाणी लिखित केलं गेलेलं आहे. पुढे त्या ठिकाणी वर्णन करतायत की भगवान महादेवाचं पूजन कोण करू शकतं. कुणी भगवान महादेवाची पूजा केल्यानंतर योग्य असते, कुणी पूजन केलं पाहिजे आणि कुणी पूजन करू नये. शौनकादिक ऋषींनी विचारल्यानंतर सूतजी महाराज सांगतायत भगवान महादेवाची भक्ती कुणीही करू शकतं. लहान असेल, मोठा असेल, तरुण असेल, वृद्ध असेल, बालक असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, ब्राह्मण असेल, कुणीही महादेवाची भक्ती करू शकतं. स्त्री असेल किंवा पुरुष असेल. पुरुषानांच नारीनाम अधिकारोत्र निश्चितं. स्त्री आणि पुरुष सगळ्यांना महादेवाची भक्ती करता येते, पूजन करता येतं. विधवा असेल तरी सुद्धा महादेवाची भक्ती करता येते. ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थाश्रमी असेल, संन्यासी असेल किंवा गृहस्थाश्रमी असेल, कुणीही भगवान महादेवाची भक्ती करू शकतं. महादेवाची भक्ती करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. म्हणून महादेवाची भक्ती भूत प्रेतही करतायत, दैत्यही करतायत आणि देवही करतायत. पुन्हा एकदा मी सांगेन की ज्या श्रीकृष्णाने कंसाचा वध केला ते श्रीकृष्ण सुद्धा महादेवाचे भक्त आहेत आणि कंस सुद्धा महादेवाचा भक्त आहे. ज्या रामप्रभूंनी रावणाचा वध केला तो रावण सुद्धा महादेवाचा भक्त आहे आणि रामप्रभू सुद्धा महादेवाचे भक्त आहे. कारण महादेव सगळ्यांवर समान भाव ठेवणारे आहेत. म्हणून महादेवाची भक्ती सगळे जण करतात, कुणीही करू शकतात. सगळे महादेवाचे भक्त आहेत. याच्यानंतर मानव देह प्राप्त झाल्यानंतर जर भक्ती केली नाही तर मनुष्याची अधोगती होत असते. म्हणून व्यक्तीने भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे आणि भक्ती मन लावून केली पाहिजे. जर मन लावून भक्ती केली नाही तर केलेली भक्ती तिचं पुण्य ज्या प्रमाणात प्राप्त झालं पाहिजे त्या प्रमाणात प्राप्त होत नाही. पुढे शौनकादिक ऋषी विचारतायत बंधन आणि मोक्षाचं स्वरूप सांगा. तर म्हणतात मनुष्याला बंधनामध्ये टाकण्यासाठी आणि मोक्ष देण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत आहे, ते म्हणजे मन. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतायत बंधनाला आणि मोक्षाला कारण मनुष्याचं मनच आहे. मनाने ठरवलं तर भक्ती करता येते आणि मनाने ठरवलं नाही तर मनुष्य भक्तीही करत नाही. म्हणून मनावर जर नियंत्रण केलं तर हे मन आपला उद्धाराला नेऊ शकतं आणि मनाने जर ठरवलं नाही तर आपलंच मन विषयांच्या अधीन राहून आपल्याला नरकामध्येही नेऊ शकतं. म्हणून मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मन कसं आहे, जसं एखादं कुलूप आहे, त्या कुलूपाला चावी लावली, ती चावी जर एका बाजूला फिरवली तर कुलूप बंद होतं आणि तीच चावी जर दुसऱ्या बाजूला फिरवली तर कुलूप उघडं होतं. तसं मन जर परमार्थाच्या बाजूने फिरवलं तर मनुष्याचा उद्धार होतो आणि मन जर विषयांच्या बाजूने फिरवलं तर मनुष्य नरकगामी होतो. म्हणूनच कबीरजी महाराज म्हणतायत मन के हारे हार हे मन के जीते जीत मन ही मिलावत राम सो मन ही करत फजीत मन के मारे बन गए बन तज मस्ती माही कहत कबीर मन लालची ये कहूँ ठहरत नाही मन के हरे हारे
मन के जीते जी मन आपल्याला हरवू शकतं आणि मन आपल्याला जिंकवू शकतं. म्हणून आपण आपल्या मनालाच शिकवायचं आहे आणि समजवायचं आहे. मना, तू जर वाम मार्गाला लागला, तू जर संसारामध्ये अटकला तर तुझी अधोगती होईल. आणि मना, तू जर भक्ती केली तर तुझा उद्धार होईल. आपल्या मनाला सांगायचंय, अरे मना, हो मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा. ओ ये तो सब झूठा सपना है, ये तो सब झूठा सपना है, कुछ तेरा ना मेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा. कितनी ही माया जोड़ ले, कितने महल बना ले, कितनी माया जोड़ ले, कितने महल बना ले. ओ तेरे मरने के बाद में तेरे ये घर वाले, मरने के बाद तेरे घर वाले. ओ दो गज सपना उड़ा के तुझको, दो गज सपना उड़ा के तुझको छीन लेंगे तेरा डेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा, मेरे मनवा क्या है रे जग में तेरा. कोटी बंगला कार देख कर क्यों इतना इतराए, कोटी बंगला प्यार देख कर क्यों इतना इतराए. ओ पत्नी और बच्चों के बीच तू फूला नहीं समाए, पत्नी और बीच तू फूला नहीं समाए. 4 दिन की चांदनी है ये, 4 दिन की चांदनी है और फिर आएगा अंधेरा, मेरे मनवा मेरे जग में तेरा, मेरे मनवा कहर जग में तेरा, मेरे मनवा कहर जग में तेरा, मेरे मनवा कहर जग में तेरा.
मूर्ख अपनी मुक्ति का तू जल्दी करे वो पाए मूर्ख अपनी मुक्ति का तू जल्दी कर ले वो पाए ओ किसी दिन किस घड़ी में तेरे बाप पकड़ ले जाए किस घड़ी में तेरे बाप पकड़ ले जाए ओ तेरे साथ में घूम रहा है तेरे साथ में घूम रहा है बनकर काल का फेरा मेरे मनवा जाहिर जग में तेरा 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 पाप कमाया तूने बहुत अब थोड़ा धर्म कमा ले पाप कमाया तूने अब थोड़ा धर्म कमा ले ओ बीता जाए समय अनमोला राम नाम गुन गाए बीता जाए समय अनमोला राम नाम गुन गाए ओ राम नाम से मिट जाएगा राम नाम से मिट जाएगा जन्म जन्म का फेरा मेरे मनवा जाहिर जग में तेरा 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 ये तो सब झूठा सपना है ये तो सब झूठा सपना है कुछ तेरा ना मेरा मेरे मनवा जाहिर जग में तेरा मेरे मनवा जाहिर जग में तेरा जाहिर जग में तेरा जाहिर जग में तेरा आपल्या मनाला विचारायचं आहे आपलं या जगामध्ये काय आहे कोण आहे ज्या दिवशी आपण प्राण सोडले प्राण सोडल्यानंतर आपल्या अंगावरचे दागिने सुद्धा काढून घेतले जातात आपल्या मनाला विचारायचं आहे ज्यांच्यासाठी आपण जीवन जगतोय माझे माझे म्हणून जगतोय आपल्यासाठी 10 दिवस सुद्धा थांबायला त्यांना या वेळेस तरी मरायला नको होते नेमकीच आमच्या घरी कार्यक्रमाने यांनी प्राण सोडले जवळचे ही लोक असे म्हणतात ज्यांच्यासाठी आपण जीवन जगलो ज्यांच्यासाठी धन संपत्ती कमावली आपण गेल्यानंतर 1 वर्ष झालं की दुसऱ्या वर्षी ते आनंदाने नवीन कपडे घालून दिवाळी साजरी करतात जास्तीत जास्त ज्याचा जेवढा जास्त मोह तितकेच दिवस तो रडतो ज्याचा कमी मोह तो तितक्या लवकर आपल्याला विसरून जातो आपल्या मनाला विचारायचं आहे आपण जे धन संपत्ती कमावलेली आहे कुणासाठी कशासाठी कितीही संपत्ती कमावली तरी सुद्धा अशी कोणतीही व्यवस्था नाही की आपण वर नेऊ शकतो गेल्यानंतर आपले प्राण गेल्यानंतर जे कपडे आपल्याला घातले जातात असं म्हणतात की त्या कपड्यांना खिसे सुद्धा नसतात कशासाठी खिसे सुद्धा नसतात त्या खिशातही काही घालता येत नाही खिसेच शिवलेले नसतात मग एवढं तुझं माझं हे सगळं कशासाठी आहे मनाला कधीतरी हा प्रश्न विचारायचा आहे आणि मनाला हे प्रश्न जर विचारले तर आपलं मनच आपल्याला उत्तर देईल की या ठिकाणी आपलं कोणीच नाही खरं घर आपलं वरती आहे म्हणून जाग राहून आपण जीवन जगलं पाहिजे परमार्थ केला पाहिजे
मनाला जर आपण या गोष्टी समजवल्या शिकवल्या तर हे मन परमार्थ करेल, नाही तर हे मन परमार्थ करणार नाही. कारण या जगामध्ये बिघडण्याचे 99% साधनं आहेत, सुधारण्याचे 1% साधनं शिल्लक राहिलेले. सुधारण्याचे साधनं फार कमी राहिलेले आहेत. आणि मन सुधारण्यासाठी त्याला सांगावं लागतं, बिघडण्यासाठी सांगावं लागत नाही. सहज बिघडतंय, सहज वाईट मार्गाला जात. म्हणून या मनावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा सुख समाधान इच्छावे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मोक्षात्मा बंधन, सुख समाधान इच्छिते. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या कार्याचं कारण मन आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगता, अर्जुना उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत्. आत्मैव यात्मनो बंधु रात्मैव रिपुरात्मनः. हे मनच उद्धाराला कारण आहे. हे मनच रिपू म्हणजे शत्रू आहे आणि बंधू म्हणजे आपलं जवळचं आहे. केव्हा जवळचं आहे मन? ते चांगल्या मार्गाला लागलं तर. आणि शत्रू केव्हा आहे आपलं मन? वाईट मार्गाला लागलं तर. म्हणून ज्याला नरकात जायचं नसेल त्याने सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याच्या आधी मनावर नियंत्रण ठेवायचं. एवढी एक गोष्टीवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपण जगामध्ये जिंकलो. आणि एवढ्या एकाच गोष्टीवर जर आपण नियंत्रण करू शकलो नाही, समजा मानव देह मिळून सुद्धा वाया गेलो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या चक्रामध्ये फसल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी मन फार महत्वाचं आहे. म्हणून मनाचं चिंतन त्या ठिकाणी सांगितल्यानंतर पुढे महादेवाचा विचार करत असताना म्हणतायत की कोणत्या लिंगाचं पूजन करायचं आहे. कारण लिंग सुद्धा अनेक प्रकारचे आहेत. सुतजी महाराज म्हणतायत स्वयंभू लिंगम प्रथमम बिंदू लिंगम द्वितीयकं प्रतिष्ठितं चरौ चैव गुरुलिंगम तु पंचमम. स्वयंभू लिंगाला प्रथम स्थान दिलेलं आहे.